युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 145 कोटी रुपये देऊन केला अजित पवारचा घात. 145 तुम्ही 145 कोटी दिले अकाउंटला दिले. रोहित पवार काय म्हणते ते बघा अगोदर. जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी. 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता. तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून, म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून बघितला. पण विचार करा, 145 कोटी VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला आले कसे, कोणी ट्रान्सफर केले असतात काय वाटतं तुम्हाला? 28 जानेवारी 2026 ला अजित पवारचा घात होतो. 27 तारखेला त्याच्या अकाउंटला कोटीने पैसे येतात, 28 ला येतात, 29 ला येतात. कोण पाठवते पैसे त्याला? मंत्री संत्रीचा हात असेल का याच्यामध्ये? काय वाटतं अजित पवारचा दुश्मन कोण असणार? का घात केला अजित पवारचा? का प्लेन क्रॅशने अजित पवारचा घात झाला? अरे अशी मयत कोणाची पण नको व्हायला, अशी सजा कोणाला पण नको भेटायला, हे माझं मत आहे. अरे स्वतःच्या बायकोनं पोराला पाणी नाही टाकलं त्या माझ्या तोंडात, कशी मोज मिळाली त्याला. विचार करा, अजित पवारला मारण्याच्या मागे कोणाचा हात असेल? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. अजित पवार हा महाराष्ट्रातला जनतेचा श्वास होता, हार्ट होता. विचार करा. आणि बारामती मधल्या लोकांचा तर विचारू नका तुम्ही. अजित पवारचं प्रेम, बारामती मधल्या लोकांचं प्रेम सांगू शकत नाही मी तुम्हाला. मग अजित पवारचा घात का झाला? कोणी केला असत? VSR कंपनीचा जो मालक आहे याने अजित पवारचा घात केला असेल का? त्याच्या अकाउंटला जे पैसे आलेले आहे कोट्यानी, हे पैसे कोण पाठवले असत? काय वाटते? कमेंट करून तुम्ही सांगा. VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला 145 कोटी रुपये येतात आणि त्याचं ट्रान्झॅक्शन रोहित पवार पत्रकार परिषदेमध्ये दाखवतात. पण पैसे पाठवणारा कोण असेल तो? काय वाटतं तुम्हाला? रोहित पवारनी ह्या जो पत्रकार परिषदेमध्ये जे सगळं सांगितलं, अजित पवारचा घात झाला त्या दिवशीच्या अगोदर 27 तारखेला VSR कंपनीच्या अकाउंटला, मालकाच्या अकाउंटला कोट्याने पैसे येतात. त्या पहिल्या दिवशी कोट्याने पैसे येतात, दुसऱ्या दिवशी कोट्याने पैसे येतात, तिसऱ्या दिवशी पण कोट्याने पैसे येतात. ते पैसे पाठवले कोण? असा रोहित पवारचा जवाब आहे. पण रोहित पवारनं अजूनही ट्रान्झॅक्शन कोणी केलं, VSR कंपनीच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन कोणी केलं कोट्यानं, हे अजून अद्याप मालूम नाही. घात करणारा कोण असणार, काय असणार, हे अद्याप मालूम नाही. पण VSR कंपनीचा मालकाच्या त्याच्यावर सक्ती सुई चाललेली आहे. CBI CID हे चौकशी करून राहिले, पण त्यांना अद्याप त्यांना माहित नाही घात करणारा कोण आहे. एखाद्या नातुकल्याची कोंबडी चोरी गेली तर ते चोर कोण आहे तो माहित पडतो हो. पण महाराष्ट्रातला उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीचा घात होतो, त्याला मारला जाते, त्याचा घात झाला की अपघात झाला अजूनही माहित नाही. म्हणजे विचार करा तुम्ही. म्हणजे जो उपमुख्यमंत्री असतो, अर्थमंत्री असतो, त्याचा घात होतो हे माहित होत नाही, तर सर्वसामान्य जनतेवर जे दुःखाचे प्रश्न असतात त्यांच्यावर अत्याचार होतो, तर त्या अत्याचाराला मात मिळेल का? न्याय मिळेल का? काय म्हणणं आहे तुम्ही? कमेंट करून तुम्हीच सांगा की जो उपमुख्यमंत्री, जो अर्थमंत्री, त्याचा घात होतो, त्याला मारल्या जाते, त्याचा घात झाला की अपघात झाला हे माहित पण होत नाही, आणि महाराष्ट्रातली जनता वाट बघते कधी अजित पवारला कोण मारलं, काय मारलं, त्याचा अपघात झाला की काय झाला हे कधी माहित होईल, याच्या चिंतेनं महाराष्ट्रातली जनता वाट बघत आहे. आणि VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला कोट्याने पैसे येतात. का बीजेपीतल्या लोकांनी पाठवले, का मोदीने पाठवले, का गृहमंत्र्याने पाठवले, कोण पाठवले असेल पैसे त्याच्या अकाउंटला? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण अजित दादाचा घात होऊन सतत 3 महिने होऊन राहिले. घात करणारा कोण आहे अजून माहित झालं? कोण असणार घात करणारा? कोणी केला असेल घात? काय वाटतं? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण अजित पवारचा घात होऊन सतत 3 महिने जवळपास होऊन राहिले, पण घात करणाराचा अजून अद्याप पत्ता नाही. कोणी म्हणतात अजित पवारचा घात झाला नाही, कोणी म्हणतात अपघात झाला, कोणी म्हणतात VSR कंपनीच्या मालकाने घात केला, कोणी म्हणतात चालकाने झाला, कोणी म्हणतात अपघातच झाला, अजित पवारला मारलं नाही कोण, विमानानं ब्लास्ट झाला.
अरे भाऊ, कधी ही विमान ब्लास्ट कसं होणार ते सांगा मला. कागद जळले नाही, विमान जळून खाक झालं, माणसं जळून खाक झाले, पण तरीही अजित पवारचा घात करणारा कोणाही माहित झालं. कोण केला असेल घात, कोण केला असेल कमेंट करून तुम्हीच सांगा. घात केला कोण असेल, करणारा कोण असेल? बीएसआर कंपनीचा मालक. बीएसआर कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला 145 कोटी आले कुठून? कोण पाठवले असेल त्याला? काय वाटते तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असेल, कोण पाठवले असेल अकाउंटला त्याच्या 145 कोटी आले कुठून? कमेंट करून तुम्हीच सांगा, जेणेकरून जनतेला माहिती. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.